नमस्कार. श्री रमण महर्षी यांची शिकवण. श्री रमण महर्षी यांची शिकवण भाग 12वा. डे बाय डे विथ भगवान, फ्रॉम द डायरी ऑफ ए देवराज मुदलियार, पार्ट 3. दिनांक 9/10/45 पुढे चालू. तर कृष्ण श्री रमण महर्षींना एका प्रश्न विचारला. मला कधी कधी नाद ऐकू येतात. मला कधी कधी नाद ऐकू येतात. महर्षी म्हणाले, मग येऊ द्या, पण इतके लक्षात ठेवा की हे नाद कोण ऐकतो, हे नाद कोण ऐकतो आणि याच्याच मुळाशी जा, त्याचाच शोध घ्या म्हणजे झाले. रमण महर्षी नुकतेच मॉर्निंग वॉक घेऊन आलेले आहेत. रमण महर्षी नुकतेच मॉर्निंग वॉक घेऊन आलेले आहेत आणि ते कोच्यावर बसले. ते कोच्यावर बसताच जवळच बसलेले श्री डॉक्टर श्रीनिवास राव हे उठले आणि त्यांच्या कोच्यावर समोर बसून त्यांचे पाय चोळू लागले, त्यांचे पाय दापू लागले. महर्षींना सांधे दुखीचा बऱ्याच दिवसापासूनचा त्रास आहे. त्यांचे गुडघे नेहमीच सुजलेले असतात. काही तेल वगैरे लावणे सतत चालू असते. रमण महर्षी विनोदाने म्हणाले, हे बघा, हे डॉक्टर मला आता स्पर्श दीक्षा देत आहेत बर का. रमण महर्षी विनोदाने म्हणाले, हे बघा, हे डॉक्टर आता मला स्पर्श दीक्षा देत आहेत. थोड्या वेळा डॉक्टर साहेबांनी त्यांचे पाय दाबले. रमण महर्षी म्हणाले, आता बस झाले, आता बस झाले माझे पाय दाबणे. आता मीच माझे पाय दाबून थोडे पुण्य कमावतो. आता मीच माझे पाय दाबून थोडे पुण्य कमावतो. त्यांचे हे म्हणणे ऐकताच सर्वजण एकदम खळखळून हसले. दिनांक 19/10/45. दिनांक 19/10/45. मुंबईहून एक वकील आलेले आहेत. त्यांनी प्रश्न विचारला. प्रश्न: मी आपले लिखाण बहुतेक सर्व वाचले आहे. इतरही काही मी वाचतच असतो, पण मला अनुभव म्हणून असा काहीच आजपर्यंत आला नाही. मी तुमची मी कोण पद्धत गेल्या 6-7 वर्षापासून सतत आचरत आहे, पण माझी काही म्हणजे काहीच प्रगती झाली नाही. याला कारण आम्ही तुमच्यापासून इतक्या दूर मुंबईला राहतो म्हणून तर असे होत नसेल ना. यावर महर्षी म्हणाले, तसे काहीच नाही हो. तुमचे स्वरूप तुम्हीच आहात. कुठेच याय जायचे नाही. अंतराने काय फरक पडणार. पण वकील साहेबांनी पुढे प्रश्न केला. नाही, पण जोपर्यंत गुरुकृपा होत नाही तोपर्यंत काहीच होणे शक्यच नाही ना. महर्षी म्हणाले, हो, गुरुकृपा तुम्ही कुठेही असा ती आहेच. गुरुकृपा तुम्ही कुठेही असा ती आहेच. तुम्हाला वाटते ती आकाशातून बरसेल, आकाशातून येईल वगैरे वगैरे. ही चुकीची धारणा सोडा. ही चुकीची धारणा सोडा.
मी बाह्य गुरुविषयी कधीच बोलत नाही. मी बाह्य गुरुविषयी कधीच बोलत नाही. इथे जवळच एक दुसरा माणूस बसला होता. त्या गृहस्थाने विचारले, महर्षी, जग खरोखरच आहे का हो? जग खरोखरच आहे का हो? महर्षी म्हणाले, तुम्ही प्रथम स्वतःला जाणा व मग जगाचा विचार करा. तुम्ही प्रथम स्वतःला जाणा आणि मग जगाचा विचार करा. मग कळेल की जग तुमच्याशिवाय राहूच शकत नाही. जग स्वतःहून थोडेच म्हणते की हे बघ बाबा, मी इथे आहे बर का. अजून एकाने एक प्रश्न विचारला. तो प्रश्न असा होता, निष्पाप लोक, लहान मुले इत्यादी ज्यांनी काही कधीच कुठलेही पाप केले नाही, किंबहुना त्यांना पाप काय आणि पुण्य काय हेच माहित नाही, अशांच्या वाट्याला कधी कधी इतके दुःख, यातना, अपमृत्यू वगैरे का येतात? महर्षी म्हणाले, तुम्ही प्रथम स्वला जाणा. तुम्ही प्रथम स्वला जाणा. तुम्हालाच वाटते म्हणूनच दुःख, यातना या आहेत. तेव्हा स्वतःचे खरे स्वरूप प्रथम जाणा. मग हे तुमचे सर्व प्रश्न आपोआप सुटतील. कारण तुमच्या शिवाय स्वतंत्रपणे दुसरे असे काहीही नाही. दुपार झालेली आहे. सर्वजण बसले आहेत नेहमीसारखे. या दुपारच्या वेळी रमण महर्षी आपल्या जुन्या आठवणी सांगत आहेत. महर्षी म्हणाले, अहो, जेव्हा माझे काका नीलयप्पा अय्यर मला शोधण्याला इथे आले तिरुवण्णमलईला, तेव्हा मी गुरुमूर्तीम या मंदिराच्या परिसरात एका आंब्याच्या झाडाजवळ राहत असे आणि तो परिसर रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आहे. येताना माझ्या काकांनी तेथे राहत असलेल्या एका स्वामींना विचारले की तुम्ही म्हणता की इथे एक साधू राहतो, पण तो ज्ञानी वगैरे आहे की असाच आहे? धर्माबद्दल, शास्त्राबद्दल त्याला काही माहिती आहे की नाही? असं त्या स्वामीला विचारण्याचा काकांचा हेतू हा होता, उद्देश हा होता की आपल्या पुतण्याला तर यातले काहीच येत नाही आणि काही समजतही नाही. जर यांनी म्हटलं की हो, तो खरोखर ज्ञानी आहे, धर्मशास्त्राबद्दल त्याला सर्व माहिती आहे, तर आपल्याला लगेच कळेल की तो आहे किंवा नाही. तर त्यावर स्वामी म्हणाले, मला ते काही माहित नाही, पण तुम्ही एकदा त्याला पाहून घ्या ना. तो मात्र एक आहे, तासन तास निश्चल बसून असतो, कुणाशी काहीच बोलत नाही. बहुतेक तो हठयोगाची काहीतरी साधना करीत असावा. काकांना वाटले, हा कसला आपला पुतण्या असावा. तरी पण त्यांचा, रमण महर्षी म्हणतात, तरी पण त्यांचा माझा शोध घेणे चालूच होते. पण एक दिवस कुणीतरी त्यांना इथे या विरूपाक्ष गुहेत घेऊन आले. पण एक दिवस कुणीतरी त्यांना, काकांना इथे या विरूपाक्ष गुहेत घेऊन आले. त्यावेळी मी लोकांसमोर दक्षिणामूर्ती स्तोत्रातील एका श्लोकाच्या अर्थाविषयी बोलत होतो. माझे काका अचानक येऊन समोर बसले आणि ते सर्व ऐकू लागले. मला क्षणभर वाटले आपले प्रवचन बंद करावे की काय, पण आता काहीही उपयोग नव्हता, म्हणून मी आपला बोलतच राहिलो. ही डायरी लिहिणारे देवराज मुदलियार अजून एक नवीन गोष्ट सांगतात की महर्षी एकदा म्हणाले होते की जेव्हा काकांनी महर्षींना चिठ्ठी लिहिली तेव्हा पेनशाही तिथे नव्हती. तेव्हा त्यांनी
एका कागदावर काडीने व ती काडी एका फळात खुपसून जो त्या काडीला रस लागला त्या रसाने चिठ्ठी लिहिली होती. दिनांक 26/10/45. सध्या सांधेदुखीचा भयंकर त्रास महर्षींना होतो आहे. त्यातल्या त्यात गुडघे दुखीचा त्रास तर फारच जास्त. दोन्ही गुडघे अतिशय सुजलेले आहेत. प्रत्येक पाऊल मोठ्या कष्टाने टाकावे लागते. सतत काहीतरी मलम तेल गुडघ्यावर चोळणे, मसाज करणे सतत चालू आहे. महर्षी आता एक आठवण सांगतात. महर्षी म्हणाले, त्या काळी शहरात एक बाबाजी आले होते. त्यांच्या जवळ म्हणे प्रभावशाली विभूती मिळे. ही विभूती सर्व रोगावर रामबाण म्हणून प्रसिद्ध पावली होती. लोक खूप गर्दी करत. आजूबाजूच्या खेड्यातून खूप लोक येत. खेड्यापाड्यातील लोक बैलगाड्या भरून भरून येत. जाताना चला बुवा यांचेही दर्शन घेऊ म्हणून ते माझ्याही दर्शनाला येत. पण जेव्हा ते पाहात की अरे हा कसला सिद्धन फिद्ध, हा तर स्वतःच वेदनेने कंटो आहे, तेल चोपडतो आहे, मलमे लावतो आहे. इथे गर्दी करणे काय खरं आहे का? काहीच कामाचं नाही म्हणून ते निघून जात. म्हणून म्हणतो, रमण महर्षी मिस्किलपणे म्हणाले, म्हणून म्हणतो एका अर्थाने हे मसाज करणे मला खूपच फायद्याचे झाले. कारण अनावश्यक गर्दी त्यामुळे झाली नाही. महर्षी हसत हसत म्हणाले आणि इतर लोक पण खळखळून हसले. दिनांक 30/12/45. दिनांक 30/12/45. श्री अरविंद आश्रमात राहणारे पांडिचेरीला श्री अरविंद यांचा आश्रम आहे. तर त्या श्री अरविंद आश्रमात राहणारे दिलीप कुमार रॉय म्हणून एक सद्ग्रस्त आज आलेले आहेत. ते एक उत्कृष्ट कवी आणि गायक वगैरे आहेत. याविषयी आपण थोडी माहिती पाहू. तर हे दिलीप कुमार रॉय हे योगी अरविंदाचे प्रमुख शिष्य होते. पुढच्या काळात त्यांना दादाजी असे पण म्हणत. त्यांचा पण खूप मोठा शिष्य परिवार होता. हे दादाजी म्हणजे दिलीप कुमार रॉय अक्षरशः अष्टपैलू होते. संगीत, गायक, काव्यपाठ, अनुवादक, चरित्रकार, कादंबरीकार, शिवाय देशभक्त आणि योगशास्त्रात निष्णात असे हे चतुरंग व्यक्तिमत्व होते. आणि इतके सर्व असूनही ते एखाद्या बालकासारखे निर्व्याज, सरळ आणि कोमल अंतःकरणाचे होते. ते 6 जानेवारी 1980 वारले. पण गोष्ट महत्वाची अशी की मृत्यू अगोदर ते मा इंदिरा देवी ह्या त्यांच्या प्रमुख शिष्यणी होत्या. मा इंदिरा देवी, आणि त्यांना ते आपले कन्या पण मानत. तर त्या इंदिरा देवींना दादाजी म्हणाले, वॉश माय हँड्स, आय हॅव टू टच द लॉर्ड्स फीट. व नंतर पद्मासन घालून त्यांनी त्याच दिवशी 3:40 आपला देह ठेवला. त्यावेळी त्यांचे वय 83 वर्ष असे होते. बरे असो. तर हे रॉय महर्षी रमणांना प्रश्न विचारतात. ते रॉय म्हणाले, सर्व लोक म्हणतात गुरूंची आवश्यकता आहे, पण तुम्ही म्हणता काहीच गरज नाही, हे कसे काय? महर्षी म्हणाले, मी तसे नाही म्हणालो, पण मला वाटते मानवी स्वरूपात केवळ
गुरु असतात हे म्हणणे योग्य नाही. मला वाटते केवळ मानवी स्वरूपातच गुरु असतात हे म्हणणे योग्य नाही. गुरुतत्व हे तुमच्या स्वबोधातच आहे. गुरुतत्व हे तुमच्या स्वबोधातच आहे. यावर दिलीप कुमार राय म्हणाले, तुमचे तर कुणी गुरु नाहीत ना. तुमचे तर कुणी गुरु नाहीत ना. महर्षी म्हणाले, अहो सर्व जगच माझे गुरु आहे. सर्व जगच माझे गुरु आहे. मी अगोदरच म्हणालो ना, गुरु केवळ मानवी स्वरूपात नसतात म्हणून. दिलीप कुमार राय म्हणाले, मी एकदा माझ्या गुरुदेवांना म्हणजे श्री अरविंदांना श्री अरविंदांना तुमच्या या विषयाबाबतच्या मताबद्दल विचारले. तेव्हा ते म्हणाले होते, रमण महर्षी हे स्पिरिच्युअल हरकुलिस आहेत. रमण महर्षी हे स्पिरिच्युअल हरकुलिस आहेत. त्यांना गुरुची काय गरज? महर्षी हसत हसत म्हणाले, तसे काही नाही. सर्व जगच माझे गुरु आहे. सर्व जगच माझे गुरु आहे. अहो भगवान दत्तात्रयाच्या 24 गुरुविषयी तुम्हाला माहिती असेलच. दिनांक 31/10/45. आज दैवासिक मणी टेम्पलचे मंदिराचं नाव आहे दैवासिक मणी टेम्पल. एक पुजारी हॉलमध्ये आले आहेत. त्यांना पाहताच रमण महर्षी म्हणाले, अहो यांचे वडील ज्यावेळी 3 वर्षाचे होते त्यावेळी मी 8 वर्षाचा होतो. आम्ही जवळच राहायचो. यांना पाहताच मला माझ्या हाताची जखम आठवते बरं का. ती खूण अजूनही माझ्या हातावर आहे. यांच्या वडिलांच्या जन्मापूर्वीपासून यांच्याकडे आमचे जाणे येणे आहे. यांच्या वडिलांची आई मला पण आपला मुलगाच मानी. एकदा यांचे वडील एका हातात तीक्ष्ण धारेचे भाजी कापायचे विळ्यासारखे हत्यार आणून दुसऱ्या हातात ऊस धरून आले. मी ऊस कापून द्यायला गेलो तेव्हा तो वार चुकून माझी बोटावर लागला आणि माझी बोट कापल्या गेली. मोठीच जखम झाली होती, पण बोटे वाचली. मी लगेच दवाखान्यात धावलो. या पुजाऱ्याला पाहताच मला माझे ते बालपण आठवले. लोकांना सुद्धा ही मनोरंजक कथा ऐकून आनंद झाला. दुपारी कोलंबो रामचंद्र हे कोलंबोचे राहणारे होते, श्रीलंका. दुपारी कोलंबो रामचंद्राचे एक छापील भाषण महर्षी वाचत आहेत. ते रामकृष्ण विजयम च्या अंकातील आहे. त्यात असे होते की दक्षिण भारतातच आध्यात्मिक जीवनाबद्दल भविष्यात खरे मार्गदर्शन लोकांना करणारे 2 व्यक्ती होतील. श्री अरविंद व श्री महर्षी रमण ह्याच त्या 2 प्रमुख व्यक्ती आहेत. इत्यादी इत्यादी. दिनांक 6/11/1945. संध्याकाळची वेळ होत आहे. नुकतेच महर्षी रमण अरुणाचल पर्वतावरून जवळपासच्या भागातून फिरून आलेले आहेत. सर्वजण बसलेले आहेत. एक जण म्हणाला, माझ्या एका नातलगाचे डोळे पार आंधळे झालेले आहेत. तो ठार आंधळा आहे, त्याला काही दिसत नाही. असे का? तुम्ही काहीतरी करा. महर्षी म्हणाले, त्याला काय करणार? त्याचे डोळे गेले आणि माझे पाय गेले. आम्ही दोघे सारखेच. आम्ही तक्रार करणार तरी कुणाकडे? 1 महिन्यापासून मला हा संधिवाताचा त्रास आहे. लोक म्हणतात व्हिटॅमिन बी ची कमतरता आहे. काय करावे?
दिनांक 8/11/45 सकाळची वेळ आहे. दिलीप कुमार रॉय म्हणाले, मनाला म्हणजे अहमला म्हणजे इगोला. तर हे दिलीप कुमार रॉय योगी अरविंदाचे शिष्य आहेत आणि इथे महर्षींना विचारतात, मनाला अहमला ठार करायचा मार्ग कोणता चांगला आहे? महर्षी म्हणाले, मनालाच मनाला ठार मारणे असे सांगणे. मनालाच मनाला ठार मारणे असे सांगणे म्हणजे चोरालाच पोलीस करून चोरालाच पकडायला सांगण्यासारखे व्यर्थ आहे. यावर एकच मार्ग, एकच उपाय, मनाचे मूळच शोधून काढा. मनाचे मूळच शोधून काढा. ही गोष्ट मी थांबी थोराई जे जाफना प्रांतातून, जे श्रीलंकेच्या भागातून इथे आले आहेत आणि 1 वर्षापासून ते इथेच राहत आहेत. ते म्हणाले की पण मनालाच तू आता तुझे मूळ रूप शोध असे म्हणणे पण तसेच होईल ना? ही शंका मी रमण महर्षींना विचारली. ते म्हणाले, अर्थात हे तसेच आहे, पण मनाचा जर योग्य शोध घेतला, योग्य मूळ शोधले, तर लक्षात येते की मन हे मुळात नाहीच. कारण मन जेव्हा बाह्य दिशेला धावते तेव्हाच ते मन म्हणून असते, पण जर ते आत वळले की ते मात्र स्वरूपाकारच होते. मग अशा मनाला शास्त्रात अरूप मनस किंवा शुद्ध मनस असे म्हणतात. आज हॉलमध्ये काही बांधकाम केल्या जात आहे. आज हॉलमध्ये काही बांधकाम केल्या जात आहे आणि दरवाजा असा केला जात आहे की महर्षींना कोणत्याच पायऱ्या चढाव्या उतराव्या लागणार नाहीत आणि त्यांना चालताना त्रास होणार नाही. अशा रीतीने पायऱ्याची ठेवण ठेवल्या जाणार आहे. दिनांक 11/11/45 सकाळची वेळ आहे. महावीर प्रसाद उत्तर प्रदेशातून आले आहेत व गेल्या 20 दिवसापासून इथे राहत आहेत. त्यांनी ध्यान प्राणायाम विषयी काही प्रश्न विचारले. त्यावर महर्षी म्हणाले, काहीही करून मनाच्या पार जा. ज्यांना विचारणा मार्ग जमत नाही म्हणजे सेल्फ इन्क्वायरी, ज्यांना विचारणा मार्ग जमत नाही तो विचारणा मार्ग थेट रस्त्याप्रमाणे आहे. तो विचार मार्ग हा थेट रस्त्याप्रमाणे आहे. त्यांनी प्राणायामाचा आश्रय घ्यावा. ज्यांना विचारणा मार्ग जमत नाही, जो की थेट रस्त्याप्रमाणे आहे, असा विचारणा मार्ग ज्यांना जमत नाही त्यांनी मग प्राणायामाचा आश्रय घ्यावा. या 2 प्रकारचा प्राणायाम आहे. एक श्वास प्रश्वासावर मुद्दाम नियंत्रण ठेवणे व दुसरा सहज श्वास प्रश्वास जसे आहेत तसेच ठेवून फक्त त्यावर लक्ष ठेवणे. एवढेच. पहा काय जमते आहे ते. दिनांक 12/11/45 पंजाबहून कुणी आले आहेत. त्यांनी प्रश्न विचारला, मनाला मारून ज्ञानी काय साधतो? महर्षी म्हणाले, त्याची काळजी तुम्ही कशाला करता? प्रथम तुम्ही स्वतःलाच समजून घ्या ना. परत प्रश्न आला, पण मुमुक्षूला तर याची माहिती हवीच. पण मुमुक्षू आमच्यासारखे जे आहेत त्यांना तर याची माहिती हवीच. यावर मात्र महर्षी काहीच बोलले नाहीत.
बराच वेळ गेला. मग महर्षी एकाएक म्हणाले, तुम्हाला हे कळले आहे ना की अहंकार जायला हवा. चला मग कामाला लागा बघू. तुम्हाला हे कळले आहे ना की अहंकार जायला हवा. मग चला कामाला लागा बरं. प्रश्न, पण का हो अहंकार गेला तरी अहंकार वृत्ती तर राहणारच आहे ना. महर्षी म्हणाले, जे आहे ते जसेच्या तसे आहे. तुम्ही त्याला काही म्हणा, पण प्रथम मनाच्या पार जा. बस इतकेच करा. नमस्कार.